अरे काय तुझी का नाही बाबा? बघ आता ती कुठे गेली काय माहिती, येणार आहे का नाही काय माहिती. एक तरी इष्टी नाही येणार सुम्या बाबा, कशांत दुसऱ्यानं जाय. घरात जाऊन गाडी घ्यायला पाहिजे. गाडीला फोन लावून बोलूया की गाडीवरून. तू येणार आहे अभ्या? येईल की. लाव फोन. मग तेजा येणार तर आहे का नाही? कपड्या नाही गेलाय तो, नाही आला की त्याला डायरेक्ट मग गायब. मग पैसे पण त्या पैसे पण कुठलं हो यार, 10,000 रुपये द्याकडे आला नाही की बोंबलत बसायला लागेल आपल्याला. जायचं कशानं मग? त्याला फोन लाव. आपल्याला फोन लावतो. लाव लवकर. थंड पण वाजल्या, पावसाच्या आधी लाव, नाही ते आणि कुठं बसायचं मर्दाना. हॅलो, अरे कुठं आहेस? आधी की जरा भावा बाहेर जायचंय. चल की चल, ये लवकर. इथं बघ ह्याच्या स्टँडवर थांबले बघ. त्याच्या कुठं वाटत दिसलं तर त्याला घेऊन ये. हा ये म्हणून आल्याविषयी सांगतो म्हणा. येईल ना हो. मग येणार घ्या आता, एवढा फोन केलाय म्हणलं. तुम्ही कवाच नाही त्यात बघ. त्याच्या पण नाही ना आब्या पण नाही. तू फोन लावलेलास त्याला. इष्टी तरी त्या का नाही बघ की, इष्टी पण येणं झाल्या लवकर. सुकन्या आपल्याला मारायचे दोघांना. त्यांचं नाव काढतोयस? ते नितीन कोण आहे नेमका? तो कशी काय देऊ मला काय माहित. तुला मारला म्हणतोस? मला मारला, त्याला असा ढकलून दिला तेवढं. ते सरपंचाचा डॉन आहे काय मोठा? कटलं रे, असा किरकोळ आहे त्यो एकदम. त्याला असा ढकललं तर कुठे गेलं तर मारला कसा पण एवढा? अरे त्यानं बोलवून घेतला आणि मला काही सांगितलं नाही. त्याने डायरेक्ट मारायला चालू केलं. बघायचं का नाही तुझा म्या तुझी घाल येतात का नाही बघ कोण लवकर. ढकलू नको पडेल तेच करायला. थांब, कोण तर आली. आपलीच गाडी घेऊन आलाय वाटते होय. अरे त्याला दिलती म्हणलं आपली जाणं. आला 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 भाव आला, भाव आला. सप्लायची ए थांबिव. थांब थांब काय थांब. बाबा कवापासून वाट बघतील का त्याची? अरे बंद कर की आता. दारू कुठं आहेस? अरे भावा काय सांगू, मला त्याचं भ्या वाटते घरातून बाहेर पडायचं म्हणलं. तुला काय म्हणली नाहीत घरातली? तुझ्या घरात माहित नाही भाऊ. घरात काय मी सांगाय नाही. आणि घरला पोलीस आले काय करणार मग? तवर बोल. मग चल की. आम्ही काय म्हणाली माहितीये का, आम्ही प्लॅन केलाय. जायचं कोणी काय? कोल्हापूर जायचंय. आणि काय नाही. बघ कोल्हापूरला जायचंय. पुढं बघू मग काय करायचं. गाडीत पेट्रोल तरी आहे का? काय झालं नाही पाहिजे. आम्ही आहे की भाऊ, आमच्या भरोसा नाही तुला. आणि अरे एक लढतंय की दुसरी कशाला करायचं मला? गेला आवरा गेली. चालते जायचं ना कोल्हापूरला. ते नव तो आम्हाला घरला नाही. आता आज संध्याकाळी थांबतो तुझ्या इथं आणि उद्या सकाळी जाऊया. आता घरला जाऊया आणि घरात पण सांगतो. घरात कोण आहेत का तरी? घरात मम्मी आणि पप्पा जाणार होते मुंबईला. गेली तर मग काय करणारच काय करूया. तेजा पण कुठं आहे काय माहिती. बघ तेजा पण लवकर येणार नाही. ह्याच्या घरात थांबूया आपण. पाऊस पण पडणार मला वाटायला लागले. घरात थांबायचं, उद्या काय जायचं. बस गाडी एवढाच बघ काय मर्दा भावाची इज्जत काढते. आहे का तरी त्यात पेट्रोल तर आहे का? पेट्रोल तरी आहे का? आमच्याकडे पैसे नाही ते बाळा. आम्ही बेकार आहे. आमच्याकडे पैसे नाही ते. आम्ही तेजाचा बोकुड विकलोय आणि तेजाच नाही. बस आता तेजाच नाही. तेजा गेले आलं नाही. हाय घातली पाहिजे गाडी चालवून. आहे का नाही बाबा? जवळ तर आहे का घर? पहिल्यांदा झाडावर तोडली. ह्याला मशी काय बघायला लागले माझ्याकडे. माझ्याकडे काय बघताय? खावा की तिकडे वाढले ती फोड्यात अंगा असे हवा. गंगे आधारचं तू दूध द्यायलाच पाहिजेस. तर तो तुला चारा बंद करीन मी. कळ काय? ह्याच्या आयला काही पाऊस इतकी का नाही. काय पत्त्या नाही पावसाचा अजून. काय यार मेरे को इधर क्यों लेके आई? त्या सूरजला मारायचं ना, त्याचा प्लॅन करण्यासाठी तुला घेऊन आलो. मैं ही मिलता हूँ इधर. किधर भी जाने का मेरे को लेके आते हो. आता असू दे ना, चल घे. एवढं कशाला हे शुरू को मैं मारू क्या? तुझ्याने जमायचंय मी ते. चल नितीन. ओ नितीन भाऊ. ओ नितीन. ए नितीन दादा. क्या वही घर है क्या? हो तेच आहे. चल ओ नितीन दादा. We're gonna be
पागल आहे का अरे त्याच्याकडे लक्ष देऊ नको ते तसाच आहे कैसा देख अरे अरे त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस रे ते तसाच आहे देख कैसा ए, नितीन ए, नितीन दादा ए सुकल्या कशाला आली असता मारले नका त्या सुम्याला आता मी पण काय काम आहे तुझं आता अरे त्या सूरजला मारायचं की चल की प्लॅन करूया त्या सुजाला काय मी 2 मिनिटात मारेल फक्त मला आज खुश करा तुला खुश करण्यासाठी काय करावं लागेल तू गाणं म्हण मी डान्स करतो ए बाबा मी गाणं बिणं काय म्हणणार नाही हं? नाही आतलं म्हणायच लागल मी नाही म्हणणार जा नाही काय पण कसं करायला होतेस रे मजा मी नाही काम करीत तो मी शेवट सांगायचे गाणं म्हणणार आहेस का नाहीस नाही म्हणणार जा बघा मी शेवट सांगायला मी म्हणणार नाही माझं डोकं नाही तापलं मी शेवट सांगायला तुला ए, जा रे मी नाही म्हणत गाणं मला गाणं बिणं काय मग म्हणता जा येत नाही. तुला नाही काम करू गेले उडत अरे असं काय करायला तेरे को बीरू का बदला लेना ना तेरे को करना पड़ेगा गाना गाना मला येत नाही रे गाणं मला एक बार गा तो नाचेगा बर गातो बाबा गातो ए चला म्हणा लोक डॉन के नाचे का मूड हे म्हणा की काथा मुलंय शिला शिला की जेवानी अंगात नाही पाणी दिसते माकडावानी ए कोणाच्या अंगात पण नाही म्हणलीस ग हा अरे तेरा गाना बंद कर मैं बनूंगा भाई ये बंद कर कर चालू तुम जैसे चूतियों का सारा है दोस्त ये दिल तुम्हारे ए चूते किसको बोला सूरज के पहले तेरा गेम बजाऊंगा मी समझ गया क्या बरं थांब आम्ही दोघं सोबत म्हणतो आता चांगलं म्हणतो काय हं? हाँ जिलेबी भाई ओ जिलेबी ए रुको 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 बंद कर तेरा गाना भाड़े में जाए मैं बोलता हूँ गाना आप दोनों नाचो हम ए, सब नाचेंगे मला नाचा बिचा काय येत नाही हं? अरे ठुमका लगा गया जरा ठुमका बिमका तसलं काय अच्छा जमत नाही दिखता है वो ठुमका लगाओ उसके बाद शर्माने का नहीं है उसमें मला. लय शहाणी आहेस. चल ये गाना मी काय बोलतो नाचायला होय? कोण नाचता जागे माझं गाणं बघतोय मी नाचता येतं आता बोलू काय अरे दीवान मुझे पहचानो आई नाच कहाँ से आया मैं हूँ डॉन अरे दीवान मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ डॉन ए डान्स कर कर लोक तो शेवट सांगतोय ए, मी नाही रे नाचणार ग बस. अरे नाच रे मला नाही रे अरे नाचायला. दीवान. तू शेवट सांगतो डान्स करायस नाही नाच अरे दीवान अरे गाणं जर दुसरं म्हण मग बर बाई म्हणतो पण नाचतायच ना तू ए तिची चाल तुर तुर उडती केस कर की उडती डोळ्यावर बट्टे ढळली जशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या वनात नागिन सळसळली गाण्याला मारायची गाडी सगळ्या कोण आम्ही बहीण आहे आमच्या सोन्याचा मोबाईलचा नाद लावलायच लागा बारक्या पोरगीला पण बरं चांगलं आहे की रे तुमचं अरे चांगला अजून ये सोन्याचा चमचा उद्ध्वस्त केलाय का तुम्ही थकलोय आज काय सांगू तुला काय नाचली आज तिला एवढी तर ती गवतोय बरी ती आपल्या ठुमका लावते रे तू काय ते जाऊ दे सगळं आम्ही ज्या कामासाठी आलोय ते काम करणार आहेस का नाहीस तेवढंच सांग ए चला प्लॅन सांगतो तुम्हाला चला चला म्हणते ना हॅलो हॅलो पुन्हा त्याच्यात फोन आला काय नाही मग घरात ना आलाय कुठे गेलाय हॅलो बाकी बाकी काय खाकी करायला पुढचं काय नियोजन अरे ले खाऊ नकोस गोळ्या ते पैसे नाही ती म्हणून एक काय पैसे नसेल भांडी घासायला लागली तरी चालेल भांडी बिलाय लागणार तुझं तू घास. मी तेजाला आणला असता का एकाव बसला असतं 20-30 बोकडात 35 रुपये वडापाव आहे देऊ हळू का जनावर ना आपण दादा माणसं आहेत हळू का बघू चल बघू ना वर
नाही आपल्याला कर्मानं मारणार आहे सुम्या कपडे घ्यायचे मला कपडे कोल्हापूरला जायचंय मला पण कपडे घ्यायचे. बॅगेने एक ड्रेस आणलाय तेवढा आहे घालायचं शेवटभर. सुम्याला काय परिस्थिती आली बघ तुमच्यामुळे झाली का सगळं. बिरूला मारत नव्हता ना का वडापाव खायला लागला ती हसलो. मी सांगितलेले ना डोक्यात जाऊन डोकं घाल. तुझ्यामुळे घातलंय बा तुझ्या मैत्रीसाठी घातलाय फक्त. तू मैत्रीण राहायची माझा. मग कोण आहे भाव आहे मग झाटो. तेजाला लगा आणला असता मजा आली असती. लय भारी. तुमच्या गेला कुठे हा तेजा? कसं खायचं असते अरे बडव किती आत कसं तुला माहित नाही बी बडव त्याला पहिल्याला तरी खायले. पण अवघड आहे बाबा. मिरची तुला बाबा इथं आयुष्याचा रंकाळ झालाय. आयुष्यात पहिल्यांदा वडापाव. आयुष्याचा वडापाव झालाय. जर काय हवा का जा. At 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. भावांनो फायनली आपण कोल्हापुरात आली. होय वाचलो म्हणून वाचलो. आलो मग आता काही टेन्शन नाही. सप्लायशी येऊ बिरूच्या आईला आता नको हा शब्यान आहेत शान आहेत. शान. पण ते नव काय तर नियम काढायला का आपल्यात. मी नेम सांगू हम्म? पटला तरी घे नाहीतर सोडून दे. बोल की. पहिलं कुठल्या पोरगी सोबत बोलायचं नाही. ते काय मी बोलतच नाही. आ? म्हणजे कोणासोबत बोलले कोणासोबत काय मर्दा बोलतोय पोलिसांना बोलत नाही. कुठं बोलले कोणासोबत. तरी सांग होय? जरा त्याला. नेम ऐकून घ्यायचा. हा कुठल्या पोरीवर बोलायचं नाही. बोलतच नाही. हा पुढे बोल. हा दुसरा नेम कुणासोबत मैत्री करायची नाही. अरे मैत्री केल्याशिवाय मग आपण राहणार कसं. आपली ओळख आहे का इथं. कधी सांग. मैत्री केली हा पाहिजे बघ तुम्ही. पहिलं कसं आहे थांब रे मैत्री करायला नाही. पहिला नेम मैत्री करायला नाही. दुसरा कुठल्या पोरगीवर बोलायचं नाही. ते काय मी बोलत संपला नाही. विषय. सुम्या तू शांत बस मी सांगतो. हा बघा आपण इथं आलोय आपल्याकडे एकतर पैसे नाही. नाही. आणि येणार होतं ते पण कुठे. नाही तेजा कुठं आहे माहित नाही. तेजा येईल तेव्हा येईल. आता फक्त आपल्याला जुगाड काय लावायचं आहे. इथं राहायचं कसं. तेजा येईपर्यंत त्यो मेन काहीतरी मुद्दा आहे. सोय केली पाहिजे. तेजा येईपर्यंत राहायचं कुठं पहिली गोष्ट. राहण्याचं सोड. राहायला काय आपण कुठं पण झोपील. खायला खायचं नाही काय? खायला पैसे आहेत तेवढं आता बघू थोड्या दिवसात जातील. वरनं आपल्याकडे कपडे पाहिजेत कोळ्यांना. आंघोळ कुठं करायची. आंघोळ काय सुम्याला काय यात बुडवून काढल्या 2 मिनिटात आंघोळ होते. आणि तुला पण बचून करून काढायचं असं. आंघोळ काय आपण रंकाळ्या करू सर. ते नवं पण हा? असं होतं काय. ते नवं काय करायचं सांगा. पुढचं प्लॅनिंग सांगा. आपल्याला 2 महिने काढायचे कसं पण करून काय काढायचं. मग 2 महिने 2 महिने राहू दे पण निमान 1 महिना तर थांबायला पाहिजे बाळा. मग काम तोपर्यंत बघितलं पाहिजे. वातावरण शांत होईल का. कुठं तर काम पण बघितलं पाहिजे. मैत्री तर केलीच पाहिजे. 2 महिने काढायचं म्हणजे. ते मी काय काम म्हणतो करूया. माहितीये काय. ऐका 2 मिनिटं. इथं कसं असतंय कोल्हापुरातल्या पुरीकडे पैसे असते ते आपण मैत्री करूया. हा आणि आपली मैत्री झाली ना आपलं निवांत 1 महिनापर्यंत खर्च बघतात ते. आणि त्यानंतर आपण जायचं सोडून. सपना विषय तुम्ही तुमच्या मार्गाला आम्ही आमच्या मार्गाला. चला सपना अरे वारे. आपल्या सोबत मैत्री करायला काय खोळ्या. आपण कुठं बघ. आता तुझं बोलतोय मैत्री करूया आणि ते लगेच ते करणार आहेत का. बोलल्याशिवाय मैत्री होणार आहे. मग माझं ऐकून घे. भेलच्या गाड्या एखाद्या कामाला लागूया नाहीतर कपडे दुकानाच्या ह्याच्यात कामाला लागूया. असं काही मैत्री करा आपल्याकडे काय लागत हॉटेलमध्ये नाही. कामाला आपण पहिला मैत्रीच करूया. काय आधी ते जुगाड मैत्री करूया. करूया आणि नंतर न बघू काय होतंय का. इथल्या पोरी असतात कामाला त्यामुळे इथल्या पोरींसोबत करायची मैत्री आणि कामाला पण बघायचं आपण ह्यांच्यासोबत मैत्री करून करून. आणि पैसे 2-3 महिने झाले की आपला आपण घरला जायचं एवढा विषय आहे. दिवशी सपला परत यायची तिकडे जायची गरजच नाही. का तुम्हाला देतील कपडे मला देणार नाही करू कपडे. ह्याच्या साईडचं कुठं आणायचं. आम्ही काय रस्त्यावर उचललेली घाली माधवा रोड महात्मा रोडला. आपला जाय
100 रुपये चड्डी 100 रुपये 100 रुपये 100 रुपये पाहिजे का नाही घ्यायला पैसे पाहिजेत का झट्टू मोबाईल काय पाहिजे पप्पाने घेतलेला विकायचा मोबाईल आणि काय आयफोन आणि आयफोन काय iPhone इकडे तर काय घालायचं सेकंड आयफोन त्याला काय आता विकायचा ते नव भावांनो ऐका आयफोन घेऊन एवढा काय तर नोकियाचा जुगाड घे. लावूया Contact बघ साठी आपल्याला काय? टार्गेट काय एकच ठेवायचं काय मैत्री करायची कोणासोबत तर फक्त मैत्री बस फक्त डोक्यात काय आणायचं नाही रे. आपलं कसं ठरलंय अरण्यात तर अरण्य अरण्यात. बाकी कोणाचा काही संबंध नाही तिचा संबंध काय इथं मध्ये काढायचा भावाला प्रेम आहे जरा लहान. काहीतरी असते बरोबर ते नव अरण्य तर भेटल नव भेटणार की आधी इथं बघू राहणे खाण्याची अरण्याचं नंतर बघू तर बघूया काय होतं चला इथं उभं राहून आणि काय यावेळी बोलतो? काहीतरी विषय होणार मोठा आजकल सुकन्या के साथ बहुत घूम रहा है रे तू थोड़ा काम है इसलिए घूम रहा हूँ। क्या काम है रुक रुक, तेरे को हिंदी नहीं आती है तो मराठी में बोल, मेरे को मराठी तू मेरा समझ में मजाक उड़ा रहा है आती है। नहीं, तेरे को अच्छी नहीं लगती है, मराठी में बोल, मैं हिंदी में समझ ठीक आहे मी मराठीतच कम्फर्टेबल आहे तसं पण महाराष्ट्रात राहून मराठी बोलायचं असतं बाळ हाँ बोल के बीरू का तूने मुझे बताया नहीं उसका तेरे को कैसे पता चला? मैंने तो किसी को बताया नहीं। हाँ मैं वही पूछ रही हूँ तूने मुझे बताया क्यों नहीं मुझे सुकन्या और मयूरी ने बताया बाद अरे, में तेरे को आराम नहीं था ना इसलिए नहीं बताया, तो घर में थी ना। पर तूने मुझे बताना चाहिए था अभी बता दूंगा ना, अभी बता दे तेरे को पता ही चल गया तो बता के क्या फायदा। फिर उस दिन उसको मारने के लिए लड़के लोग लाए थे ना सुकन्या ने तो तू भी गया था उसके मैं भी गया था। तो क्या हुआ फिर सूरज का छोटा भाई है ना सुम्या, हाँ उसको पकड़ कर मारे उधर। असंच पाहिजे था डिपक्याला खूप शायनिंग मारते एवढे नखरे करतो ना खरंच अब सूरज को भी मारने का है, उसका बदला लेने का है। और सूरज कहाँ है फिर पता नहीं, उसको ढूंढ रहा हूँ, मिल रहा नहीं है नहीं मिल रहा है। मुझे लगता है वो भाग जाने वाले रहेंगे ऐसा ही कुछ है, लेकिन वैसा मिलेगा ही तो नहीं रहेगा। छोड़ेंगे, मिलेगा तो नहीं छोड़ेंगे, बदला लेकर रहूँ। मत छोड़ो उसने मेरे साथ बहुत बुरा किया है मैं उसको कभी नहीं भूलेगी मेरे भी साथ बहुत बुरा किया। अरे मेरे को तेरे को एक बात बतानी थी, क्या? सूरज ने बोली। तेरे को आर्यन पता है क्या? नहीं रे वो कौन है मुझे भी पता नहीं सिर्फ नाम पता है कि है कोई तो ये लड़की मेरे को उसने बोला उससे प्यार करता है, ऐसा बोला। तुझे सूरज ने बताई है मेरे को भी नहीं पता है आरण्या कौन है। उसने बोला था मेरे को आरण्या से प्यार करता हूँ, जाकर उसको बोल। कोण आहे रे वो अरण्या बार बार अरण्या 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 भाई माझ दिमागाची हट्टे नुसती क्या तिचं नाव ऐकलं. ढूंढेंगे क्या उसको? कोने पता करेंगे, चल। ढूंढने का क्या हाँ, कोने पता करेंगे आरण्या। ढूंढते और उसको ठोकते हाँ, कोने देखेंगे उसका। गेलतो बाई असला solid top होता ना. व्हाईट कलरचा टॉप बघितला बघितलास मी घालून पण भेटला पण काय चांगला नाही काय करायचं मी बघितला ट्राय केला तुला आवडलं तर घे ना मग तू घेणार होते पण मी ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप घेतला लय भारी आहे. मला पण एक घ्यायचं आहे पुन्हा एकदा जायचं थोड्या दिवसांनी चालतंय की खायला घ्यायचं अगं सानिका काय मग किती दिवस अजून सिंगल राहणार अगं सानिका काय मग किती दिवस तू सिंगल राहणार मला काय या सगळ्यावर विश्वास नाही तुझं बघितलंस ना कसं झालंय तुला माहित आहे ना तुझं कसं झालंय मला या सगळ्यामध्ये काही इंटरेस्ट नाही अगं पण एकदा ट्राय तर करून बघ मी काही ट्राय करणार नाही मी आहे तशी चांगली तुझ्या पण आयुष्यात कोणतरी येईल की मग तुला समजेल तेव्हा दिस इज इम्पॉसिबल मी माझ्या मर्जीची राणी आहे असं कधीच होणार नाही बघ तू राहू दे चल तुझ्या नादाला कोण लागणार आहे चल बसूया कुठे तरी जाऊन तर मग कोण नाही ग मग? जयश्री जयश्री आणि तिचं काय माहित नाही मला समोर भावा काय करायचं मला काही सुविधा पोरगी तर बघ कधी भेटते का पोरगी अरे इथं झालाय मर्डर आणि तुला पोरगीच लागली बे मस्त आहे. काय मैत्री करता काय होय तर पैसे पाहिजे ना काय पाहिजे पैसे पाहिजे म्हणलं मैत्री मैत्री? मग कोणी केली तुझ्या भावासाठी जाणारच का नाही जा की जा तुला काय करतेस लगेच बाबा तिच्याकडे बघून माझ्या डोक्यात टुप्या तुझा उठू याला घाल इकडं. थांब रे जाणारच का नाहीस मग काय म्हणायचं तिला जाऊन आम्ही सांगतो जाऊन आई आपलं फ्रेंड होणार का इच्छाच आता इथं मर्डर करून आला की भावा जाणारच का नाहीस जाणारच का नाहीस जातो बरं तिला बोलायचं का ते सूचना बरं उठ उठ मी इथं नवीन आहे आणि ते नाही तुमची आम्हाला हेल्प पाहिजे आम्ही खूप लांबून आलोय आणि हेल्प पाहिजे तुमची फक्त एवढं. आम्ही का म्हणून तुमची हेल्प करू चल ग जरा ऐकून तर घे काय ऐकून घ्यायचं कोणाच्या पण नादाला लागतीस वय असल्या मुलांच्या चल हो असलं आम्ही चांगलं आहे हो फक्त आमचा प्रॉब्लेम झालाय म्हणून आम्ही आलो इथे घे ऐकून त्याचा काय विषय नाही
असली मुलं बिसली मुलं म्हणून नका प्लीज. तू गप ग, लय शानेस. असल्या मुलांच्या नादा लागताच वय. चल जावं. कशाला उगत कोणाच्या पण नादा लागतास. सुम्या काय तर नाही बॉस सुम्या गेल्या नाही बा, कशाला पाठवलेलं यावर तिने मूड घालवला पाक माझा. का रे असल्या पोरांना म्हणाल्या कशाला थांबायल्यास. तुला काय महाराजांना तुझ्यामुळे अशी वाट लागते सगळ्या पोरींसमोर. कसं विचारलंस बाबा तू? गेलो हा त्यांना म्हणलो आम्हाला तुमची मदत पाहिजे आहे. बाळा इंग्लिश बोलायचं असते. आलोय कुठं तू गावातल्या पोरगीला विचारा गेलायस होय? वय की आलोय म्हणजे मला इंग्लिश येते. तुला अरे काय मॅडम बिडम काय शिकवलंय का नाही? मी नाही शिकत बी, मला नाही आवडत शिकण्याची. चल जरा इंग्लिश बिंग्लिश बोलायचं असते. होय, तू बोल चल बरं. आणि करून धावल्या फ्रेंड चल ये फ्रेंड करतोय का काय करतो जरा बरं, ये बोलू. तुझं बोललो तिकडे मी नाही. हो ये विचार. अरे मी नाही की तुझं ऐका की काम आहे आमचं जरा. काय काम आहे? हो थांबा की सुम्या विचारायला भावासात निडीच्या बरं इकडे तो विचार ते नको विचारायचं इंग्लिश मध्ये का? मला येते मग विचारलं नसतं तिला मी. विचारे कुठलं कोण काय ते नव विचार की तू. ते नव आम्ही जरा गावावरून आलतो जरा आमची मदत करावी. काय संबंध? आणि तुम्ही एकतर आमच्या ओळखीचे नाही आणि आम्ही असं कोणाच्याही मदत करत नाही. काय संबंध तुमचा? आणि आम्ही का म्हणून तुमच्याशी मैत्री करू आणि का म्हणून मदत करू आम्ही तुमची? आम्हाला कोण ओळखत नाही या गावात जरा मदत करावी. फक्त मैत्री करा बस, बाकी काय नको. तुला सांग की काय तर मला नाही म्हणलं तुला मला. आम्ही असंच कोणाशीही मैत्री करत नाही. जावा तुम्ही. काय करायचं? काय करू दे जाऊ सोड परत बघूया. अरे यावर करूया मैत्री. ते नको बघ ते नव्हती मच्छर की मग. नको राहू उद्या बघूया. अरे उद्या बघूया वाचा नको. अगदी ते नीट लाव की बाबा ओरडतील. सुरेश अजून कुठे गेले ते? काय माहित नाही, कुठे तर फिरायला गेलं. तिथे लय ऊन लागायला लागले. चल आंबे झाडाखाली. चल जाऊया. भावा माझं एक काम करशील काय रे? कसलं काम? अरे ते सुरेशदा त्यांनी मर्डर करून गेल्यात. त्यांनी मला शपथ घातल्या की घरी पप्पाला कोणाला सांगू नको, पण तू तर सांगू शकतोस पप्पाला. हा म्हणजे मार खातो सूर्याचा आणि सुम्याचा. अरे तू कशाला मार खातोयस? तुला थोडी कोण मारणार आहे? ते आता दोघं गेल्यात पळून, लवकर घरी येत नाहीत. शपथ झाडाच्या याय घालून मध्ये येते ह्याच्या लावला घोडा ह्याच्यात. अरे त्या झाडाला बरं मी चल सांगतो घरात. तू बी काय याद रखेगी. आता कसा वटणीवर आलास? अरे ते बघ तिकडे, तुला काय दिसतंय काय? अरे होय वांढराले. चल पटकन. चल चल बघूया. हेच काय सूर्य सर? होय होय येत आहे. इथं दिसना तिथं दिसना, शोध कुठं शोध कुठं. हे दिसले का तुला? नाही ना. कुठे दिसतंय तवा? काहीच नाही. ते दिसना झाली. कुठे गेली? कोण दिसेल? कोण दिसना? कोण भी नहीं दिख रहे. नाही. ए दिसली ग बाई दिसली, सोनतची बहीण आम्हाला दिसली. ए कुठे निघाली ती? बघ कुठे निघाली? हे चल चल थांबा 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 थांबा. बघ खाली गेले. बघ तिथे बघ खाली गेले. बघ तू जा तू आता इथे उचलूच नाही येणार आहे मी. ते मुलगा बघ तुझ्या बरोबर आहे. त्याला आता आपण बेशुद्ध करून काय म्हणते भाव त्याला आपण त्याला आधी पहिल्यांदा बेशुद्ध करायचा आणि त्याला उचलून काय. मैं क्या करूँ क्या पीछे से हा तू तुला मागं जा. हा त्याच्या डोक्यात मार चांगलं बेशुद्ध पडायला. हा टावेल मध्ये. हा उसका गेम पहला गेम हाँ. उसको उठाएंगे. ठीक आहे चला. लय फिरलो बाबा, माकडं काय भेटत नाहीत. देव कोणाला? हो अरे याला काय झालं? अरे उठ की. अरे काय झालं? जा पाणी घेऊन ये जा. अरे उठ की. उठ की. जा पाणी घेऊन ये जा.
पाणी देखील पाणी आणायला गेले नको देऊ होय होय गेला आणायला. जॅकी लोक नको तर झाले. ऐक अहो पाण्याने सांगा की अहो थांबा येऊ दे तर त्याला. धरा तू धरा तिला कोणा फोटो नको काढूस. काढू दे की. त्याच्याचा फोटो बाबांना फिरायला आणि काय करायला लागलाय सा. झुमच होईत नाही. याचा मोबाईल इकडे इकडे काय बुद्धी खोळ्या. ठीक आहे. तुम्ही हरवशीला ठीक आहे ती. कोंबडा आहे खोळ्या कोंबडा. कोंबडा कशाला येते इथे हा तुझ्या बाण. हे पानकोंबडे. अरे पानकोंबडी कापूर काय काय आहे त्या? मोर आहे मोर. मोर बरं ये तिकडे जाऊन मोर घरला जाऊया. मोर काढाय पाहिजे काय. ते नव बहुतेक ती रेल्वे पळाल्या बहुतेक पाणी. तुझ्या बाण तुझा बागा इथे लावायला तो तुम्हाला तो चप्पल पडलंय पाण्यात. ए तू जायती अरे होय तर हे सुन्या बघ की बघ. टाकूया काय रे याला टाकूया काय पाण्यात हा भावडा काय भावासाठी उडी मारणार नाही. पोहायते ना पोहायते ना बाबा. आब्या उचल आब्या उचल आब्या उचल. याला आज रंग काय टाकायला आब्या उचल नाच का नाहीस. अगं तिथे कुठे गेलीस? कुठं आहे का? सुरेश जा तेजी जा कुठं जा हुडका लागलं ना का सुरेश जा. कुठे गेली ती दोघं ऐक ना. ते कोण आहे रे? अरे तेजस दा आराध्याला कोणतरी नेलं या. कोण सुरजाची बहीण आराध्या? कोण नेलं त्याला? ते काय मला माहित नाही तू चल लवकर. थांब आलो खाली. काय विषय झाला? अरे सुरेशच्या बहिणीला कोण नेलंय? कुठून नेलंय? ते ना सुरेश कुठे गेले ते कोल्हापूरला गेल्यात. कोल्हापूरला कशाला? काय काम आहे त्यांचं? काय माहिती ना आम्ही दोघं रानात गेलेलो आणि एक पोरगा आला आणि चक्कर येऊन पडलं आणि मी पाण्यात नाही गेलो तोपर्यंत ही सगळी गायब झाली. तर चल बघूया चल. चल. ए कोण आहे तुम्ही? मला काय तर बांधलंय. ए सोडा. ए कोण आहे तुम्ही? सोडा मला. तिला सुट्ट्या नाही पाहिजे. ए सोडा मला सोडा मला. गावली गावली सुरची बहीण आम्हाला गावली 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 सुरची बहीण आम्हाला. ए ग बस तिला आधी विचार सूरज कुठे आहे? ए सूरज कुठे सांगा मला लोक. तुमची तोंड तर दिसतोय. तुम्ही मला पहिलं सोडा बघू दे मला आधी तुम्ही कोण आहे. हा सांगतो खरं. हा खरं सांगतो. हा ए कोण आहेस तू? तुझा काय संबंध माझ्याशी? मला का बांधून ठेवलंयस? मला आधी सांग सूरज कुठे आहे? तो काय मला प्रत्येक गोष्ट सांगून जातो काय? मग तू तुझी बहीणच म्हणलं तुला सांगणार नाही तो. मग मला का बांधून ठेवलंयस? ए सांगतेस का नाही सूरज कुठे आहे? थांब तुला जाऊ थांब. ए बाई सांग की सूरज कुठे आहे ते आम्हाला लवकरात लवकर. ए सांगतेस का तू? सोया भाऊ आज कोण येईल का नाही काय माहिती बाबा. त्याच रोडला थांबली पण कोणी येणं झाले रे. आला झोमॅटोवाला. जर त्यांचा आज क्लास असला तर 100% येणार. ते खालच्याच यायला पाहिजेत खोया मजा येईल. वार कुठला? कसली दिसते नाही ती. ते दिसायचं जाऊ दे फ्रेंड तर व्हायला साडी पाहिजे. नाही गुलाबी ड्रेस. अरे हे बघ सुधारायला लक्षात नाही ते. तुम्ही मला बांधून ठेवलंय जर माझ्या भावाला समजला ना तर तो काय तुम्हाला सोडणार नाही. सोडा मला आता तुम्ही. हिला जास्तच बोलायला लागले टरकात घालून मारून मी आता. त्या झाडाखाली आम्ही होतो ते पोरगा आलं कुठलं ते कटकन इथं पडलं विशुद्ध झालं. तिथं? होय तर आता कुठे तर शोधायची तिला. बघायला पाहिजे आता कुठे शोधायचं ते. काय मग काल कसे गेले दिवस तुझा? छान गेले तुझे. मस्तच. अगं काजी अगं ही तीच मुलं आहेत जी आमचं काल मागे लागलेली होती. उगाचच पाठला करत होतीस. जाऊ दे कशाला आमच्या मागे लागलीस. जास्त मी होडाक दादा कोण येते का बघ. तिथे लगा खायला पैसे नाही गुलाबी साडी ड्रेस लावलायस का? हे सूर्या वा हरत्याच आहेत. सॅनडॉस इकडे 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 दिसतील इकडे दप्पा द्यायचा डायरेक्ट. तिने खरं निहा ड्रेस घातलाय आज. भारी दिसते गिरी आज. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild.
hearts running wild. We're gonna be. ते ना आमच्याच फ्रेंडशिप करा की. चल ग काय फ्रेंडशिप वगैरे नाही. दरवेळेला बॉम्ब अहो बोलो की या की इकडे इकडे की जरा काम आहे. अरे काय सांगणार काय सांगणार थांबू काय सारखं जाऊया म्हणताय जरा ऐकून तर घ्या की आमचं. कालपासून हेच चाललंय. तसलं काय नाही एक गोष्ट ऐकून घ्या. ते फ्रेंड बिन राहू दे तुम्ही बॉस सांगते ना. हो हो थांबा की एकदा सांगितलं समजत नाही. खोळा म्हणून काय आलं काय आराध्या हे आराध्य हे आराध्या आराध्य आराध्य हे आराध्य हे आराध्या काय माहित कुठं आहे. कुठे गेल्या काय माहिती. आता आराध्या गाऊ दे. आता सूरज आणि सिम्या पण गावणार. ए लेला मिलेला ए सिहुलेला. ए थांब की हे काय चाललंय. नाव काय हो तुमचं. सानिका. तुमचं आणि यांचं पानं गाव विचारलेलं ते नाव ते नाव गोष्ट ऐकणार ना. ऐकायची तर अजिबात इच्छा नाही पण तुम्ही सांगताय तर ऐकते. ते पण इच्छा सांगण्यावर ऐकायचं म्हणून. बरं ते नाव ऐका आमचा पण विषय. आम्ही तुम्हाला गोष्ट सांगणार. तुम्हाला त्यातली गोष्ट आवडली तुम्ही आम्हाला 100 रुपये द्यायचं. आणि नाही आवडली तर नाही आवडलं आम्ही मैत्री करायची. नाही मैत्री कुठे असू दे नाही आवडले आम्ही देतो. चालते मैत्री करू द्या. अरे खुल्या येड जगा त्याशिवाय ऐकणार नाही. वडापाव खाय पैसे नाही आहेत माझ्याकडे 100 रुपये ते नव चालतंय नव. हा गोष्ट जर आवडली तर 100 रुपये द्यायचं. नाही आवडले आम्ही देणार. कळलं. ठीक आहे. सप्लायशी अशी कसली बरं घ्या. देणार आपल्याला पैसे आपल्या माझ्या आजीने लिहिलेली मग काय आम्हाला माहित कशी. एक ना घर असते मोठं आणि त्या घरामध्ये ना अशा 2 मुली राहत असते त्या बारक्या बारक्या. त्यांची एक आजी असते. आजी रोज सकाळी उठलं ना कावत असते त्यांना. मग एक दिवशी काय होतं 2 मुली कॉलेजला जातात. त्या 2 मिनिटं लहान मुली आहेत ना शाळेला जात असते. बारक्या लहान मुली असते 2 मुली असते त्या शाळेला जात असते त्या. आणि शाळेला जात असताना ना त्यांचे 2 मित्र असते ती सुमित आणि तेजस नावाची. आणि ते निघालेले असते तेजस सूरज आणि तेजस नावाची. जन्माला आमचं तेव्हा मी अरे जट्टो ऐक की. आणि मग ती 2 जण निघालेले असते शाळेला. आणि शाळेला जाता जाताना अशी त्यांची टायर पंक्चर होतं सायकलीचा. मग त्या 2 मुली येतात हेल्प करायला. आणि तितक्यात अचानक होते ते काही पंक्चरवाले काय लागा सुम्या बरं 2 मिनिटं. त्यानंतर काय होतं माहिती आहे काय टायर पंक्चर झाल्यानंतर त्या मुली आल्यानंतर त्यांना विचारतात बाळांनो काय झाले. मित्रांनो काय झाले असं विचारते त्या. मित्रांनो नाही भाऊ कुठं आहे भावाजी मध्ये काय तुमच्या ऐकायला त्या विचारते की काय झाले म्हणून. तर ती मुलं म्हणतात की काय नाही आमचं टायर पंक्चर झालाय. मग त्या मुली जाऊन पंप आणते आणि काय पंक्चर त्यांचा बाबा पंक्चरवाला असते ना भावा. नाही त्यांना जर लागलेलं असते मुलांना त्यामुळे जाऊन ते पाणी आणते ते. बरोबर आहे. अरे टायर पंक्चर झालाय मुली असू दे की. पंप आणायला गेले तर त्यासनी कसं लागणार. अरे मुलग्याला लागले रे. अरे सायकलवर पडली तर पाहिजे. मुलांना लागले पाडल्यावर पाणी बसत. मग त्या 2 बाटलीतून जाऊन पाणी आणते ते दमलेले असते. हा दमले असते. त्यातला तो एक कला ना तेजसला अटॅक येतोय. ऐकून अटॅक येतोय. बरं ते ना गोष्ट कशी वाटली तुम्हाला. आवडली तुमची गोष्ट आम्हाला. नाही आवडायला. अरे मग 50 रुपये द्या. खडूस आहे ते ना. तुम्ही 50 द्या तुम्ही 100 द्या. पुढे ऐकायचं का नाही. मला तर नाही ऐकायचं. तुम्हाला ऐकू अगं बघून तरी घ्या. तुला काय ऐकायचं यांचं. तुम्ही 50 रुपये द्या. जमणार नाही. हा तुम्ही सांग केला का गोष्टला पुढे ऐकायची का नाही. पुढे लय भारी हो असं म्हणजे कसं गोष्ट आम्ही केल्या का नाही आम्ही नाही करायला झालेली गोष्ट सांगणार आहे. घ्या ऐकू. त्याच्या आजीने सांगितलेला तो आम्हाला सांगितले. आता आम्ही तुम्हाला सांगतोय. आमच्या आजी आशिका होती मोठ्या लहानपणी. हलकी आजी लहान नसते रे. आजी लय मोठी ठीक आहे सांगा. चालतंय ना. पण लास्ट पैसे द्या की. नाही आधी गोष्ट असं कसं आमचं निम्मी झाली पैसे परत एकदम सांगितलं तुम्ही नाही दिलं. नाही गोष्ट ऐकून जातील गोळ्या पोळून. पैसे देणार ना. नाही देणार. तुमची काही गोष्ट आता बोलले असते जाऊ दे. अयो आमच्या गोष्टीला काय ते
रडायचं नाही आपण कुठं पण. बरं ते ना पैसे द्या. आधी गोष्ट नाही ना तुम्ही पळून गेला असत तर आम्ही काय करायचं. आम्ही कशाला पळून जाऊ गोष्ट ऐकलं पळून जाशील. आम्ही कुठे जाणार आहे? तुमचं घर माहित नाही मागे कुठून आलो. होय आमचं टायमिंग तुम्हाला माहिती ते आहे ना कितीला आम्ही थांबतो. पैसे तुम्ही आला द्या असाल तर पैसे द्या. तिकडं. तुम्ही 50 तुम्ही 100 150 रुपये द्या. पुढे ऐकायचं असेल तर 50 पुढे भारी आहे जरा म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात तुमच्या वापर करू शकता त्या गोष्टीचा चांगला. तुमच्या मुलांना सांगू शकता. काय जर लहानपणी मोठेपणी. आधी गोष्ट मगच देणार. तुम्हाला सांगायचं असलं तर सांगा. नाही तर चल ग. हो ऐका की ऐका. हो द्या की पैसे द्या की. का पुढच्या ऐकायची आहे का नाही? नाही नाही म्हटली. पैसे द्या की. ह्या मुलींना कदरच नाही रे भाऊ आपल्या गोष्टीची. आपली गोष्ट ऐकायला बाळा अख्खा कॉलेज जमवायचं त्या खाली. मग असे मॅडम खाली ऐकत बसायचे. खालना अशी दगड नाही फुलं पडायची आमच्या खाल्लं मुलं पडायची ते वरनं बहुतेक दगडं पडत असतील. मागचे पैसे मागते जाऊ दे 150 रुपये तर भेटतील. हे मला कसं हो द्या की. पुढची गोष्ट ऐकायची का नाही? द्या की द्या पैसे. नाही तर फ्रेंडशिप करा. आम्ही पैसे बिसे काही घेत नाही. सपला विषय. कसं वाटते तुम्ही? नको घ्या हा पैसे घ्या. द्या सप्लायशी Continuation तुला 50 घे शर्ट काय आहे सप्लायशी. ए हा बाळा विषय ह्यो का ह्याला कोण देणार पैसे? नाही, बरोबर आहे. पुढची गोष्ट ऐका. पुढची गोष्ट ऐका. पुढची गोष्ट ऐका. चालते. तुम्ही आता तू सांग काहीतरी सांग की. आता मी काय सांगू माझी शाळेत तर अशी गोष्ट घडली नव्हती. माझ्या लई जगा वेगळ्या तीच सांगा तेच सांगा. बरं कसं असतंय माहितीये काय? तरी गेलेलंच का कधी? बरं ऐका आता जर आम्ही व्यवस्थित सांगतो माणसं. ते टायरवाली जाऊ दे. एक ना राजा असते आणि त्याचा एकदम मोठा दरबार असते. आणि एक दिवशी ना तो शिकारीला निघालेला असते. मग शिकारीला तो घोड्यानं निघालेला असते तुडूक करत. आणि तितक्यात अचानक ना समोरून एक राणी येत असत्या. कशी असते रे? अशी हरणाव बसून आलेल्या असत्या. उंच असते. हरलो तुझी आई घालकी ऐकून घे. बरं ऐका अशी राणी आहे ना ती अशा हरणाव बसून आलेल्या असत्या. आणि तितक्यात अचानक ना राजा तिला बघतो. आणि राजा तिला बघितल्यावर अशी गोडशी स्माइल देतो. नंतर राणी अशी तिच्याकडे बघते आणि दोघं मिळून हसत असते ती. आणि काय होते माहिती काय असा उंच मोठा राक्षस येतो तिथं. आणि तो राजा बघतो की राणी हरणावनं निघाल्या. आणि तितक्यात तो राक्षस येतो आणि राणीला असं पकडणार असते. 50 रुपये द्या. पुढचं सांग ऐकायचंय ना? समोरच्याला पकडायचं असेल तर 50 रुपये द्या. काय पुढे तुमच्या डोक्यात बिक्यात काय पळून गेला की सांगायचं. तुम्हाला काय वाटते राणीला पकडेल का नाही राक्षस? नाही हा का? आणि पकडलं तर आम्ही पकडलं तर पकडलं तर पकडलं. अहो तुम्हाला गोष्ट ऐकण्यात इंटरेस्ट नाही काय? पैसे दिलेत ना. पुढचं ऐकायचंय का नाही? नाही पैसे दिलेत तेवढ्यामध्ये त्यांना सांगा. ऐकायचंय त्यांना ऐकायचंय. बघा जरा विचारून ती बघा. बोलली का स्वतःहून? बोलते की बोला हो ऐकायचंय म्हणून. हा ऐकायचंय तुला? नाही ऐकायचं ते न ह्यांना गोष्ट आवडली ह्यांच्या तरी द्यायला हो. आवडलं तुला? मग दे. 100 रुपये द्या. सपला घ्यायचे भैयाला पैसे ठीक आहे. हिलाच मैत्रीण करायची ठेव की. ते न ह्यांनी ऐकले की 50 रुपये द्या की. आता कसं वटणे वाढलंय सप्लायची. गल्ल्यात किती झालं? 300 रुपये गल्ल्यात. बरं आता आम्ही जरा व्यवस्थित सांगतो काय. ती जाऊ दे त्या दोन्ही पण कॅन्सल. आम्ही त्याच्या पुढचं पार्ट आम्हाला जरा लक्षात येणार ती. आता डायरेक्ट तिसरी गोष्ट सांगतो. अरे नाही सांग हा डोळ्यातनं पाणी काढायचंय आपल्याला. बरं घ्या आता जरा मनापासून ऐका काय. एकदम अशी सुंदर अशी गोष्ट आहे. सुंदर विचार करा. डोक्यातले सगळे वाईट खयाल काढून टाका. किती वाजले तर टायमिंग बरोबर आहे का? हा एक ना अशी अरण्या नावाची मुलगी राहत असते गावात. एक ना गाव असते खूप मोठं. आणि त्या गावामध्ये ना खूप मुलं शिकत असते ती. खूप मुलं शाळेला जात असते ती. त्याच्यामध्ये ना एक मुलगी अशी असते अरण्या नावाची. ही गोष्ट ऐकल्यासारखी वाटते. अगं आपली मैत्रीण अरण्या. ही गोष्ट आम्हाला माहिती आहे. कसं काय? माझ्या मैत्रिणीने सांगितले आणि तिचं नाव सुद्धा अरण्याच आहे. काय सांगताय? हो. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? काय म्हणायचं म्हणजे मी बोलले की आता माझी मैत्रीण आहे अरण्या.
तिने ही गोष्ट आम्हाला सांगितलेली होती आधी. आई शप्पथ सोम्या स्कॅम झालाय आपल्यावर. थांब इकडे इकडे. मग पुढचं सांगू द्या की. ते नव्ह अरण्य कुठे आहे? अरण्या सध्या कुठे आम्हाला माहित नाही. वागंडवाले तुमची मैत्रीण तुम्हाला माहित नाही? गप यांना काय अरण्याचं सांगू नकोस. आम्हाला माहिती आहे ती गोष्ट, पण पुन्हा कधी तर सांगतो तुम्हाला. आता आम्हाला टाइम नाही. आता सांगा आम्हाला, आता जायचं. ते नव्ह अरण्यासाठी आम्ही ले बाबा हुडकल्या तिला. आम्हाला सांगून जाऊ काय माहित नाही. वेळ येऊ दे ना, नक्की सांगेन अरण्याची गोष्ट. कधी येणार वेळ? बरं सांगा नंतर सांगा. ते नव्ह कसं सांगणार आम्हाला परत याच वाटायला यायला लागणार फिरायला. इथेच भेटू आपण. ते नव्ह तुम्ही अरण्याची मैत्रीण आहे सा म्हणलं आता आमची पण मैत्रीण झाला एवढं लक्षात ठेवा. चालेल. बाय. अगं हा सूरज आहे, आता आठवलं मला. होय ना? हो. किती दिवस झाला आपण यांची वाट बघत होतो आणि हे आपल्याच समोर आहेत, पण आपल्याला समजलं पण नाही. ते नव्ह सुम्या मैत्री करायला नंबर तर आणतो. हो हो 2 मिनिट थांबा की. ते नंबर त्याने घ्या की मैत्री झाल्याचा ना. ठीक आहे सांगा. 91 30 32 3008. फोन लावा. मला वाटलं नव्हतं आपल्यासोबत असं काहीतरी घडलं. चल बसा. यार आपण खूप दिवसांनी या बागेत आलो. एक सेल्फी तरी काढूया. चालेल. बघू. वाव कसं हे काय घेऊन बसल्यास. आपण अरण्याला सांगूया काय फोन करून. चालते सांगूया. बरं थांब मी तिला फोन करते. हां यार उचल की उचल. यार ती फोन उचलणं झाल्या. तुझ्या फोनवरनं लावून बघ ना. अगं तुझी मम्मीचा नंबर आहे माझ्याकडे. थांब त्यांना फोन लाव. हां हॅलो. हां काकी अरण्या आहे का? हॅलो अरण्या तुला माहिती आहे आज आम्हाला सूरज भेटला. हो अगं तू कोल्हापूरमध्ये असाच फिरतोय. मी त्याचा तुला नंबर पाठवते, तू त्याला फोन लाव. आणि तुझ्याबद्दल विचारत होता तो. हो नक्की लाव. जाऊ दे आता सोड, त्यांचं ते बघून घेतील दोघंजण. होय आता आपलं पण काही संबंध नाही मध्ये बोलण्याचा. तिला जर फोन लावायचा असेल तर ती लावेल. आपण यातलं काही सूरजला नको सांगा. लई दिवसानं बागेत आलो. बागेत बसायलीस? मग कुठं आलायस? तेजा लागा तिकडे एकटा असेल बोंबलं तिने ना. आपण नुसतं आल्यापासून तर काय कुठतर फिरायला जातोय. कपडे घ्यायचे बोंबलं हिंडायचंय ते पोरींच्या आईला. हो जाऊ दे सोड. वरनं गोष्टी सांगतायसा लागा. काय गोष्टी सांगितल्या त्या? तू सांगितलीस तिला, मी नाही. मेन म्हणजे बाबा गोष्टच नाही ती. गोष्टच नाही तसली कुठली. तिला सांगितलीस काय खरं? मी कुठे एक सशन कासवाय सांगितलं ना आपण. सशाने कासवाची नाही, राजा आणि राणीची. हरिणी येते बाबा. मला वाटलं मी चांगलं सांगेल. हरणावर राणी येते. आपण भावा काय चांगलं राजा घोड्यावर येते. चांगलं सांगायचं. संध्याकाळी रात्री बसून पाठ केलं असतं ना भावानं. व्यवस्थित सांगितलं असतं. रात्रीचं झोपाय आपल्याला भेटलंय काय? ह्याच्या ना जाणार घोरते व्हायचोय. कोण लगा ती वडापाव खातेस घोरतोय झोपतेस. तुला लगा आणून बाहेर झालाय आम्हाला. काय ईद नव्हतं तरी आणलीस आम्हाला. त्याच्या नाही म्हणून आपल्या सोबत रे. असं आम्ही आलो नसते तर तुझा गेम तिकडे केला असता. कसं रात्रीच असं झोपता येते रे निवांत उसूशीला. होय उसूशी नाही. आज भावाने इथं झोप्या जाऊ तिकडे वैताग आलाय ती. काय बाबा तूच तिला अरण्याचं माहित असेल काय ते पोरगीला. आता एवढं बोलल्या म्हणलं असं मला वाटतंय बाबा तिला काय माहित नसणार. उगाच नावाला आपल्याला घालवायसाठी केलं. तसं पण असू शकते. काय सांगू शकत नाही. हे पण खरं वाटतंय रे. सम्याचं बाबा काही वेगळं त्याच्या मनाचाच विचार वेगळा नाही. ती गुलाबी साडी काळी साडी गुलाबी ड्रेस दोघी पण भारी दिसत होत्या. त्यात का वाद नाही.
असू दे. त्यांची आई घालू दे, आपल्याला अरण्य भेटायला पाहिजे. नाही माझ्या मनावचा भार जरासा कमी करूसा वाटायलाय मला. तुला भाऊ असे उचलून ना तशा रंकायत टाकतील पाठीमागे. उचलून तुला असं केसावलं असं 2 बोटाचं धरलं तर टाकतील रंकायत उचलून. ते जाऊ दे सगळं. मला भावाची लई भारी वाटायची. आपल्याला भावा चिठ्ठी बिट्टी काय चिठ्ठीचं नाही सोड. त्या अरण्याचा नंबर भेटला असता तरी लई झाला. त्या पूर्ण माहित असणार आहे काहीतरी. त्या बोलानं गंडवाल्याचा त्या त्यांनी आपल्याला मुद्दाम सांगितलं, आपण त्यांना बोर केलंय ना, त्यामुळे काय सांगाय नाही त्यांनी. ती म्हणली असली एकदाची पिढा जाऊ दे तिकडे. काय उपयोग पण झाला नाही आपल्याला. पैसे भेटले तेवढंच. केलं पाहिजे. मग आता 300 रुपयावर किती दिवस करणार आहेस तू? तुम्हाला म्हणलेलो भेळच्या गाड्यावर कामाला. पुरी भेटण्यापेक्षा अरण्य भेटली असती गोळ्या. गेलो नसतो गावाला. तर आयुष्याची वाट लागली तिथं काय नाही तुला, आणि तुला अरण्य पाहिजे. कोण आहे अरण्य? असं अरण्य माहित नाही. वहिनी आहे असू दे. वहिनी बिनी नाही सर, बट आपल्याला भेटायला पाहिजे. बट बेट नंतर काढू दे ती, पण पहिले तर कामधंद्याच आपण ती भेटल्यावर काय होणार आहे? ती भेटल्या होय, ती भेटून पण काय उपयोग नाही. काय होणार आहे? आपल्या ओराव आपल्या मनाची शांती रे भावा, मनाची शांती. आपल्यालाच काय भेटणार त्याला कुठे ते बिरूला मारला गोळ्या, मर्डर केला तो. तुला कोण घेणार असं मी कामावर? मला तुमच्या दोघांचे जीव मी. अरे खाऊ मोठ्याचा आयदवाडी जगात जाईल तिथे लगा. हे तेजाच्या माझ्या जीवावर जाईल. नुसतं बापाने सोडलेला मला येऊ. आता भावाला सख्या असं म्हणायला लागलीस, म्हटलं तुला कुठं नेहमी पण लायकीच नाही रे. तुला भाऊ आणलाय मी तर तू मला म्हण नेल्याचं लायकीच नाही. हे लगाई बघ तुला काय बस मला असं म्हणलं. तुम्हाला दोघांना लगा आणले मी. पैसे कमवायचे तरी कमी दिले. ते पूर्ण पैसे गोष्टी कशा बशा सांगून 4 पैसे कमवलेत. बोले आय घालू दे, गोष्टी कशा पण असू दे. डोक्यावरचा ताप जाऊ दे म्हणून याला पैसे दिले ते नाही. कसं का होईना, गोष्टी सांगितल्या ना सपला पैसे. माझं 100 दे मला. कुठलं 100? थोड्यानं मी खर्च करणार, व्यवस्थित सांगणार. कुठलं 10 रुपयाच खायचं, 10च खायचं. 20ची पेप्सी किती रुपयाला असते? 5ची पेप्सी प्यायची म्हटलं 5चीच प्यायची. होय ना. मग 5ची पेप्सी पण भेटत नाही आता. अरे बकासूरला का नाही होय. शेलाला सांभाळ, तू आपला घरला जा बाबा. तू गाडी कर, तू घरला जा. आम्ही सुम्या आणि मी सुका जाते. एवढे पैसे नाही चालत जा तिकडे. आय घालते वडापाला हात कर आणि जा. वडापला नको, वडापचं पण पैसे गेले. लिफ्ट असं मग लिफ्ट मग लिफ्ट कुठं म्हणा. मी पहिला ट्रक चालवायचो, माझा बाबा ट्रक चालवायचा. गाडी बिडीत आम्ही मोठी गाडी चालवायचो. आम्हाला घ्या. आता आम्ही पळून आलो. तुम्हाला दोघं लावतो कामाला माझ्या ओळखीचे शेव ते नसतं मी करायचं काय सांग. डोकं फिरलंय गोळ्या. कामधंद्याचं बघूया. एकच आहे, तिघांनी पण कुठेतरी काम बघायचं. मला कुठे घेणार मी तुमच्या दोघांच्या जीवावर. कामाला पाहून बशाला काय बसत व्हायला लागला ना, ते सामन्यासारखं उडून जाईल कुठेतरी. नाही उडून देत मी काय यो 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 काय 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 त्याला केस सांभाळताना केस चांगल्या माणसाची केस मोठी असते. जरा काय झालं, जरा कोण फळ आलं तेवढं चालते की भावांनो. काय चालतंय मम्मी सामन्यासारखं उडून झालं. पोरी दिसला की यो 2 मिनिट ती बा स्टाईल आहे. कसली स्टाईल? आम्ही का घालत नाही केस आता. आमची पण केस आहेत की काय? तुला माहिती आहे तुझी गजनी सारखी जाणार म्हणून केस. आपली स्ट्रॉंग केस आहे ती. अरे तुझ्या आई घाल की सुम्या येड जाऊ आहेस काय तर. बाण ते कधी हात लावला नाही केसाला. तुला असं सोडलाय रे. मी म्हणते भावांनो त्या पूर्ण परत उडके. त्यांचा काय आपल्याला फोन येणार नाही. मला चुकलं रे. मी माझा नंबर नाही द्यायला पाहिजे, त्यांचा घ्यायला पाहिजे होता. घरला घालूया आपण कामाचं बघूया. फोन आहे स्विच ऑफ व्हायला, चार्जिंग लावायला पाहिजे कुठेतरी. चल बघूया काहीतरी. कुणाच तर फोन यायची वाट बघूया. तेजा बघा तर कुठे लागे नहीं कहीं हे कोण आहे रे? कोण आहे रे तुम्ही? कोण आहे रे तुम्ही? कोणच बाबा तू? तुम्ही काय करताय? मी इथला आहे. तुमची कुठला आहे तुम्ही? शेजारी काय नवीन दंगा का लावला इथे तुम्ही? कुठला दंगा आणि कुठले काय? कोण आहे तुम्ही? पैसा कोण? दंगा का करलाय तुम्ही शाळेत? आपल्यालाच माहित नाही आपण कोण आहे. ह्याला काय सांगायचं आहे? रात्रीचं का दंगा करलाय तुम्ही शाळेत? इथं काय करलाय इथं तुम्ही रातचं? ऍडमिशन घ्यायला. ऍडमिशन रातचं घेते तुम्ही? मॅडम न बोलवलेलं रात्री. कुठली मॅडम विचार रातची तुमच्या इथं? तुमच्या इथली जायचं. जानू मॅडम. जानू मॅडम? कोण जानू मॅडम? आहे की आतमध्ये येत ना बसली. कुठली जानू मॅडम? आता कोण आहे तिथं? बोलायचं मॅडम.
ए जानू बाहेर ए काय जानू इकडे काय कोण जानू अरे ती जानू आहे ना कुठली जानू मॅडम आहेत की तिथं कोण आहे आतमध्ये प्यालायचा काय दारू आपण बघ की दारू पिऊन यायचा काय दारू पिले तुम्ही दारू पिले एकदा वाटायला तुम्ही इथं दंगा का करलाय शाळेत शाळेत का दंगा करलायचा तुम्ही शाळा गेला लहान कुठली शाळा तुमची इथला आहे मी इथला आहे तुम्ही इथला आहे जा कोणाचा आहे तुम्ही वॉचमॅनच्या नावाखाली प्युअर बेवडं वाटले आम्हाला म्हणाले वाटत मला धावतो थांबा जरा थांबा इथं पोलिसांनी घेऊन आलो 1 मिनिट थांबा इथंच थांबा एका मिनिटात धावतो तुम्हाला काय येतंय अरे हवावरनं बेवडं वाटलं एका मिनिटात थांबा तुम्हाला धावतो थांबा 1 मिनिट थांबा एवढं वाटत नाही 1 मिनिट थांबा धावतो तुम्हाला थांबा तुम्हाला धावतो पोलिसाला बोलू काय बोलायला असं यो तुम्ही जरा शांत घ्या यो काय करायला पिऊ नाही काय यो बारका कसा पिल दारू बोलायला कसं बघतो अरे आमचा भाव आहे तो असं काय करतोय आपण खाली काय हायवे पोलीस जाऊ नको शो लय बोलतोय भाव आहे आपला शो लय बोलतोय याला सांग सर नाही पोलिसांना लगेच 2 मिनिटात 2 मिनिटात सांग याला तो याला सांग सर तुला बिलायस काय मी प्यायला ना ह्यो प्यालाय अरे गांजा पिऊन नाटकी करा शो दंगा करलाय शाळा आमची शाळा आहे तो का दंगा करलाय इथं तुम्ही बाबाची शाळा नव्हे तुमची शाळा आमचीच आहे शाळा आमची पण आहे तुमची कुठली शाळा कोण आहे तुम्ही कुठली आहे शाळा मी त्या ऍडमिशन घेतली कुठली आहे तुम्ही गाव कुठलं तुमचं कुठली आहे तुम्ही बाबा इथलंच आहे की कोण मी बघितले आज पहिल्यांदा तुम्हाला इथं कोण आहे तुम्ही तिथलंच आहे मी मग दंगा का करायला इथं तुम्ही गप बसा ना आमच्या मॅडम मध्ये बसले कुठल्या मॅडम रात्रीच्या आल्याच्या कुठल्या रात्रीच्या जानू मॅडम तुमच्या आल्या सांग जरा 1 मिनिट थांबा इथं तुम्हाला जाऊ तुम्हाला 1 मिनिट थांबा तुम्हाला जानू मॅडम जाऊ 1च मिनिट थांबा तुम्ही बघ जरा मॅडम दारू बिरू बोले का बघ कुठे दारू थांबा 1 मिनिट थांबा तुम्हाला दारू सगळी जाणतो 1 मिनिट थांबा तुम्हाला सगळी जाणतो सोडतो सगळ्यांनी सपन सगळ्यांनी एक तुमच्या मारतो सगळ्या मला बाबा इकडे काम आहे बघायचं का तुम्हाला बंद करायचं नाही भाऊ बोलायला काय यो तो का असं बोलायला आपला सांग सर भेटतय भांडण नको म्हणाले भेटतय त्याला बघायचं का म्हणणं बघायचं का आमच्या गावात आहे गाव तुझ्या घरात भाऊ ते नव आजपासून मित्र तो आपला हे भांडण बिन्न बा कुठल्या गावचे असं भाऊ तुम्ही सगळे आम्ही असं डोंगराच्या वर लांब राहतो भाऊ सप्लाय आजपासून तुम्ही आपला भाऊ तू दारू काही सोडून देणार ना दारू आजपासून बंद ते नव्हतं तुला आयटम आहे नाही तसलं काही नाही आपल्याला भाऊ तुझ्या अडवून वाटत नाही भाऊ त्यात काही विशेष नाही आम्हाला कोण लागेल तुला वाटते नाव आहे तुझं नाव श्रवण श्रावण हेच नाव काय हेच सोन्या नाही भाऊ सुम्या शो हेच नाव सुम्या हा भारी आहे गेला का ह्यो माणूस कसला पुलतो यो कधी आपला भाऊच की तो आता आजपासून ते ना भाऊ तुझी संध्याकाळपर्यंत उत्तर द्या आमचं एक जुळणार हातरून तेवढं घेऊन येतं की कितचं पाहिजे कितचं पाहिजे 1 2 3 तू येणार नव नाहीतर वाटत जाऊन पडशील कुठेतरी 1 मिनिटात आलो 1 मिनिटात एका मिनिटात आलो 1 मिनिटात तिकडे हातरुणाच्या नावाखाली पोरं बिरं आणशील हातरुण नाही 1 मिनिटात आलो उतरून घेऊन बायका पोरं घेऊन नाही कोण कशाला येते तेव्हा 1 मिनिटात आलो 1 मिनिटात आलो थांब मला हातरून लावते ती लावते यांचा आज कार्यक्रम बरोबर मी कुठला सुम्या कोण सुम्या ती अरे ते कटकुळे रे असं उचलणार की मी त्यावर मी बॉडी करणार माझी व्यायाम करणार तिथलं काकद घेऊन फिरेल बाळा त्यावर व्यायाम करणार 4 वर्षाच्या पोराला कसं काकद झोपा शांतवाली काय होणार नाही हातरून पण नाही असं हाय असं झोपा थांब जरा 2 मिनिटं वाट बघूया त्याची अरे 2 मिनिटं म्हणजे 10 मिनिटं झाले तिलाही बाळा त्याला झोपायला घर नसेल मला तर वाटतं घर असलं तरी त्याला झोपाय घर नसेल लग्न असलं घरानं बाहेर काढलं नाही लग्न नसणार कसं तांबड बायका पोरांनी वनवशावानी सोडलंय त्याला झोपा हाय घाला नजरिया